कोणाचाही दबाव असेल, त्यांच्या निकटवर्ती असं ती म्हणाली. माझा साधा प्रश्न आहे, कोणाचाही दबाव असेल, मी मंत्री आहे, मी अर्धन्यायिक जज आहे, एखादी जजमेंट लिहिताना मला माझ्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. कोणाचाही दबाव आहे की नाही याच्यात मी जात नाही आहे. माझं मत असं आहे की योगेश कदम यांची सही आहे, योगेश कदम यांनी आदेश पारित केलेला आहे, योगेश कदमच याला जबाबदार आहे. योगेश कदम यांनी कालच ट्विट केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे आरोप आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. योग्य ती अहवाल आला त्यानुसार आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते प्रलंबित नव्हते म्हणून मी हे जे आहे ते केलं. मी परत सांगतो, गुन्हे नाहीत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे, पण त्याचबरोबर पोलिसांचा रिपोर्ट हा देखील आहे की हा गुंड आहे, गुंडाचा भाऊ आहे, हा सगळ्या अशा अँटी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि म्हणून ह्याला आम्ही परवाना नाकारतो आहे. पोलिसांनी परवाना ज्या वेळेला नाकारला त्यावेळेला देखील कोर्टाच्या हातनं तो दोषमुक्त होताच ना, तरी देखील पोलिसांनी परवाना नाकारलेला आहे. म्हणजे पोलिसांनी आपलं काम चोख केलेलं आहे. जर पोलिसांनी काम चोख केलेलं आहे तर तेच ग्राउंड, ज्या ग्राउंडवरती पोलिसांनी नाकारला त्या ग्राउंडवरती यांनी खरं द्यायला नाही पाहिजे होता. कारण ज्यावेळेला पोलिसांनी नाकारला याचा अर्ज त्यावेळेला देखील ते त्या दोन्ही केसमधनं दोषमुक्त होते. आणि म्हणून मी यांच्या डान्सबारची केस असेल, यांच्या वाळू चोरीची प्रकरण असेल आणि आता हे प्रकरण मी लोकायुक्तांच्या समोर देखील घेऊन जात आहे. लोकायुक्तांच्या समोर देखील मी अर्ज दाखल करतोय, त्याचबरोबर मी कोर्टात देखील जाणार आहे. परंतु पहिली संधी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली चूक दुरुस्त करावी, अन्यथा मला कोर्टाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. अशा प्रकारे पोस्ट करून त्यांनी पळवाट काढली का आपली, म्हणजे एकंदरीत पळवाट सोडताय का ते? त्यांची पळवाट लंगडी पळवाट आहे. पोलिसांनी त्याला दोषमुक्त केलेला असताना देखील पोलिसांनी त्याचा अर्ज नाकारला. जे कारण ते सांगतायत की दोषमुक्त केलेले आहे, उद्या निलेश गायवळचे सगळे गुन्हे जर सुटले तर तुम्ही देणार निलेश गायवळला परवानगा? उद्या दाऊद मुंबईत आला, दाऊदच्या समोर कोण साक्षीलाच गेला नाही आणि दाऊद जर दोषमुक्त झाला, तुम्ही दाऊदला रिव्हॉल्वरचं परमिशन देणार? त्याची पार्श्वभूमी काय तपासणार नाही? पोलिसांनी पार्श्वभूमी लिहिली ना त्यांच्या रिपोर्टमध्ये. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सगळं म्हटलेलं आहे. हे लंगडं समर्थन करतायत की दोषमुक्त आहे म्हणून आम्ही दिला. अरे पण तो गुंड आहे, वेल नोन गुंड आहे, वेल नोन गुंडाचा भाऊ आहे. आता त्याचा भाऊ देशातनं पळून गेलेला आहे, सरकारचं नाक कापलेलं आहे की खोट्या पासपोर्टच्या आधारावरती आता त्याचे आका कोण आहेत ते पण येतील बाहेर. परंतु हा तर किमान सापडलेला आहे, पेपरवरती सापडलेला आहे. त्यामुळे ह्याची सुटका नाही. हे कारण लंगडं समर्थन आहे. ज्या कारणास्तव पोलिसांनी नाकारलं त्यावेळेला देखील कोर्टातनं तो दोषमुक्त झाला होता, तरी देखील पोलिसांनी नाकारला. पोलीस काय मूर्ख आहेत का नाकारायला? म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य तुम्ही खच्ची करताय की पोलीस नाकारतायत आणि तुम्ही मंत्रालयात बसून देतायत. आता तर मी सगळी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेणार आहे की योगेश कदम यांनी किती परवाने दिले, याच्या टिंटेड परवाने किती आहेत. सर, एकीकडे योगेश कदम आणि रामदास कदम त्यांनी जे आरोप तुमच्यावरती केले होते त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार होता, त्याबद्दल मी ऑलरेडी नोटीस तयार होते माझी. एक